नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 1 फेब्रुवारी 2025. तर आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, ते संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल. आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करून घ्या, जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होऊन जाईल. चला तर मग प्रश्न क्रमांक पहिला येऊ. प्रश्न क्रमांक पहिला आहे, नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्याने धार्मिक स्थळावर दारू विक्रीवर बंदी घातलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. मध्य प्रदेश सरकारने धार्मिक स्थळांवरील दारू विक्रीवर बंदी घातलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 2. उत्कर्ष ओडिशा मेकिंग ओडिशा कॉन्वे कॉन्क्लेव्ह हे उद्घाटन कोणाच्या हस्ते झालेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्कर्ष ओडिशा मेकिंग ओडिशा या इनिशिएटिव्हचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 3. देशातील कोणते राज्य ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य ठरलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. बिहार हे राज्य ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विज्ञानफाई विज्ञान महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. पणजीमध्ये विज्ञानफाई विज्ञान महोत्सव 2025 चं आयोजन करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 5. विश्व मराठी संमेलन 2025 चे आयोजन महाराष्ट्र शासनाने केलेले असून हे कितवे विश्व मराठी संमेलन आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. हे तिसरे मराठी विश्व संमेलन असणार आहे. त्याच्याबद्दल पॉइंट आहेत. विश्व मराठी संमेलन 2025 चे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत करण्यात येत असून मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी किरण कुलकर्णी यांची निवड करण्यात आलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 6. निवडणूक आयोगाचे अतिरिक्त मुख्य निवडणूक आयुक्त यांची नुकतीच बदली झालेली असून ते खालीलपैकी कोण आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. किरण कुलकर्णी हे निवडणूक आयोगाचे अतिरिक्त मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 7. वर्ल्ड बुकर फेअर 2025 चे उद्घाटन कोणत्या ठिकाणी होणार आहे? काय आहे? वर्ल्ड बुकर फेअर 2025 चे उद्घाटन कोणत्या ठिकाणी होणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. नवी दिल्लीमध्ये वर्ल्ड बुकर फेअर 2025 चं उद्घाटन होणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 8. नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक म्हणून खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. युवराज मलिक यांची नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक म्हणून निवड करण्यात आलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 9. यावर्षी कितवा राष्ट्रीय महिला आयोग स्थापना दिवस साजरा करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. 33वा महिला आयोग स्थापना दिवस साजरा करण्यात आलेला आहे. आणि महिला आयोगाची स्थापना कधी झाली आहे? तर 31 जानेवारीला आपण राष्ट्रीय महिला आयोग दिवस म्हणून साजरा करत असतो. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 10. राष्ट्रीय डोगरी कवी संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे? कोणतं राष्ट्रीय डोंगरी कवी संमेलन हे कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक हे. जम्मूमध्ये राष्ट्रीय डोगरी कवी संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 11. कोणत्या राज्यात विज्ञानफाई विज्ञान महोत्सव 2025 चं आयोजन करण्यात आलेलं होतं? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. गोवामध्ये पणजी या ठिकाणी विज्ञानफाई विज्ञान महोत्सव 2025 चं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याच्याबद्दल पॉइंट आहेत. 10व्या विज्ञानफाई विज्ञान महोत्सव 2025 चे उद्घाटन प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 12. पोर्तुगीज काळापासून समान नागरी कायदा म्हणजे UCC लागू झालेल्या असलेल्या गोव्यानंतर हा कायदा लागू करणारे उत्तराखंड हे कितवे राज्य ठरलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. उत्तराखंड हे दुसरे राज्य
ठरलेले आहे. पहिलं कोणतं आहे? गोवा. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 13. तांत्रिक त्रुटींची तक्रार करण्यासाठी कोणत्या संस्थेने आय स्पॉट पोर्टल सुरू केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने तांत्रिक त्रुटींची तक्रार करण्यासाठी आय स्पॉट पोर्टल सुरू केलेलं आहे. त्याच्याबद्दल पॉईंट आहेत. सेबीने तांत्रिक त्रुटीवर मूळ किरण विश्लेषण म्हणजेच RCA अहवाल सादर करण्यासाठी एकात्मिक सेबी पोर्टल फॉर टेक्निकल ग्लिसेस म्हणजेच आय स्पॉट नावाचे वेब आधारित पोर्टल सुरू केलेलं आहे. ते स्टॉक एक्सचेंज आणि मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर संस्था म्हणजेच MII द्वारे अहवाल सुलभ करण्यासाठी हे केंद्रीकृत भांडवल भांडर म्हणून काम करते. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 14. MSME साठी कर्ज हमी देण्यासाठी सरकारने अलीकडे सुरू केलेल्या योजनेचं नाव काय आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. MSME म्हणजेच MCGS MSMES म्हणजे साठी म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजना. ही योजना MSE ने सुरू केलेली आहे. त्याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट आहेत. केंद्र सरकारने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी स्कीम म्हणजेच MCGS MES मंजूर केलेली असून ही योजना नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट कंपनी म्हणजेच NCGTC द्वारे 60% कव्हरेजसह 100 कोटीपर्यंतच्या कर्जाची हमी देत असते. त्याच्यामध्ये पात्र MSME कडे वैध उद्यम नोंदणी क्रमांक असणे आवश्यक असणार असून किमान 75% कर्ज उपकरणे किंवा यंत्रसामग्रीसाठी वापरणे आवश्यक आहे. समोरचा पॉईंट आहे. 50 कोटीपर्यंतच्या कर्जांना 2 वर्षाच्या अधिवासनासह 8 वर्षांच्या परतफेडीचा कालावधी देण्यात येत असतो. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 15. जानेवारी 2025 मध्ये कोणत्या 3 देशांनी इकॉनॉमिक कम्युनिटी ऑफ वेस्ट आफ्रिकन स्टेट्स म्हणजेच ECOWAS मधून माघार घेतलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. माली, बुर्किना फासो आणि नायजर या 3 देशांनी याच्यातून माघार घेतलेली आहे. त्याच्याबद्दल पॉइंट घ्या. राजनैतिक तणावामुळे बाली, बुर्किना फासो आणि नायजर यांनी अधिकृतपणे इकोवास म्हणून सोडलेला असून इकोवास पश्चिम आफ्रिकन राज्यांचा आर्थिक समुदाय आहे, ज्याची स्थापना 1975 मध्ये आर्थिक सहकार्य आणि विकासाला चालना देण्यासाठी करण्यात आलेली होती. इकोवास हे नागरिक सदस्य राज्यांमध्ये मुक्तपणे राहू शकतात, जेणेकरून काम करू शकतात आणि फिरू सुद्धा शकतात. त्याच्यामध्ये माघारीनंतर इकोवास मध्ये आता 12 सदस्य देश आहेत. त्याच्यामध्ये बेकिन, कालो वर्दे, कोटे डी आयव्होरी, द गॅम्बिया, घाना, गिनी बिसाऊ, लायबेरिया आणि नायजेरिया, सेनेगल आणि सिएरा लिओन आणि टोगो या देशांचा याच्यामध्ये समावेश आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 16. 12वी भारत ओमान संयुक्त लष्करी सहकार्य समिती बैठक कुठे झालेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. मस्तक या ठिकाणी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याच्याबद्दल पॉईंट आहेत. 12वी भारत ओमान संयुक्त लष्करी सहकार्य समिती म्हणजेच JMCC बैठक मस्तकमध्ये पार पडलेली आहे. ती संरक्षण सचिव गिरीधर अरमाने आणि महासचिव डॉक्टर मोहम्मद बिन नसीर बिन अली अल झावी यांच्या सहअध्यक्षांच्या बैठक घेतलेली असून बैठकीदरम्यान भारत आणि ओमानने लष्करी उपकरणांच्या खरेदीसह संरक्षण प्रतिबद्धतेच्या नवीन क्षेत्रात सहयोग करण्यासाठी सामंजस्य करारावर यांच्यामध्ये स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, हे होते काही 1 फेब्रुवारीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडीचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओज अपडेट आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल.